Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the 7th video of this series. मागच्या व्हिडिओमध्ये आपण AI चे कम्प्लीट बिग पिक्चर समजून घेतलं. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, जनरेटिव्ह AI आणि एजेंटिक AI यामधला फरक समजून घेतला. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सिरीजचे जे नाव आहे न्यूरॉन्स टू ChatGPT यामधला न्यूरॉन काय आहे हे समजून घेणार आहोत. सध्या एवढंच लक्षात ठेवा की हा जो न्यूरॉन आहे तो या सर्व AI ऍप्लिकेशन्सचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे. डिजिटल न्यूरॉन समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर बायोलॉजिकल न्यूरॉन समजून घ्यायला लागेल. बायोलॉजिकल न्यूरॉन म्हणजे आपल्या मेंदूतील बेसिक युनिट. आपला मेंदू लाखो करोडो न्यूरॉन्स पासून बनलेला आहे. यातला प्रत्येक न्यूरॉन काय करतो तर सिग्नल रिसीव्ह करतो, त्यावर प्रोसेस करतो आणि पुढच्या न्यूरॉनला काहीतरी सिग्नल पाठवतो. बायोलॉजिकल न्यूरॉनचे 3 मेन पार्ट्स असतात. डेंड्राइट्स जे सिग्नल रिसीव्ह करतात, सेल बॉडी जे सिग्नल प्रोसेस करतात आणि एक्सॉन जो आउटपुट सिग्नल पुढे पाठवतो. अशा प्रकारे आपल्या मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन एका न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉनकडे इन्फॉर्मेशन पास होत राहते आणि आपण विचार करू शकतो किंवा निर्णय घेऊ शकतो. सायंटिस्टने यावर विचार केला, आपण असाच न्यूरॉन मशीनमध्ये तयार करू शकतो का? आणि याच विचारातून जन्म झाला डिजिटल न्यूरॉनचा. डिजिटल न्यूरॉन म्हणजे ह्युमन ब्रेन पासून इन्स्पायर असलेलं एक मॅथमॅटिकल मॉडेल, एक अल्गोरिदम. बायोलॉजिकल न्यूरॉनमध्ये सिग्नल्स असतात आणि डिजिटल न्यूरॉनमध्ये नंबर्स असतात. न्यूरॉन मल्टिपल इनपुट्स घेतं. एआयच्या भाषेत त्याला फीचर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, समजा एक व्यक्ती आहे, त्याचे वय, उंची, वजन, मोबाईल नंबर, जेंडर, एज्युकेशन अशा प्रकारची आणि अजून बरीच काही माहिती किंवा वैशिष्ट्ये याला आपण फीचर्स म्हणतो. तेच या न्यूरॉनला आपण इनपुट म्हणून देतो. प्रत्येक इनपुटला वेट असतं, म्हणजे जे आउटपुट अपेक्षित आहे त्यानुसार इनपुटचा इम्पॉर्टन्स बदलतो. वेटच्या व्हॅल्यूज बदलणे असं म्हणतात. समजा एखाद्या कार्यक्रमात फक्त लेडीजला प्रवेश आहे, तिथे जेंडर या फीचरचा इम्पॉर्टन्स वाढतो, म्हणजे त्याचं वेट वाढतं. समजा आर्मीची भरती चालू आहे, तिथे वय, उंची, वजन या फीचर्सना इम्पॉर्टन्स वाढतो, म्हणजे त्यांचं वेट वाढतं. नंतर प्रत्येक इनपुट आणि वेटचं मल्टिप्लिकेशन करून सगळ्या इनपुटचं वेटेड सम काढलं जातं. नंतर आलेल्या व्हॅल्यूवर एक फंक्शन अप्लाय केलं जातं, त्याला म्हणतात ऍक्टिव्हेशन फंक्शन. हे ऍक्टिव्हेशन फंक्शन डिसाईड करतं की पुढील न्यूरॉनला काय सिग्नल पाठवायचा आहे किंवा व्हॅल्यू पाठवायची आहे. यालाच त्या न्यूरॉनचं आउटपुट म्हणतात. हे आउटपुट पुढच्या न्यूरॉनकडे जाते, म्हणजेच इनपुटला इम्पॉर्टन्स देऊन डिसिजन घेतला जातो. या डिजिटल न्यूरॉनलाच एआयच्या भाषेत परसेप्ट्रॉन असं म्हटलं जातं. परसेप्ट्रॉन हा न्यूरल नेटवर्कचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे. परसेप्ट्रॉन म्हणजे काय आणि तो काय करतो, तर सोप्या भाषेत सांगायचं तर परसेप्ट्रॉन इनपुटवरून डिसिजन घ्यायला शिकवतो. एक परसेप्ट्रॉन वापरून सुद्धा बायनरी क्लासिफिकेशन सारखे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात, पण यामध्ये खूप लिमिटेशन्स येतात. म्हणून आपण फक्त एक परसेप्ट्रॉन वापरायचं टाळतो. आता इमॅजिन करा की असा एक परसेप्ट्रॉन नव्हे तर असे लाखो करोडो परसेप्ट्रॉन्स आहेत आणि ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि या सर्वांचं एक नेटवर्क तयार होतं. यालाच म्हणतात न्यूरल नेटवर्क. न्यूरल नेटवर्कमध्ये लेयर्स असतात. यामध्ये जे परसेप्ट्रॉन्स किंवा न्यूरॉन्स असतात ते लेअरमध्ये ऑर्गनाइज करावे लागतात. जसे आपण आपल्या स्कूलमध्ये क्लास वाईज रांग लावायचो, अगदी तसंच. पहिली लेअर असते इनपुट लेअर, जिथे डेटा आणि इनपुट दिलं जातो. नंतर हिडन लेयर्स असतात, जिथे लर्निंग होतं. हिडन लेयर्सची संख्या किती पण असू शकते. आणि शेवटची लेअर असते आउटपुट लेअर, जिथे फायनल रिझल्ट मिळतो. प्रत्येक लेअरमध्ये
अनेक परसेप्ट्रॉन्स असतात, ते एकमेकांशी जोडलेले असतात. लेयर्स मधला प्रत्येक परसेप्ट्रॉन त्याच्या पुढच्या आणि त्याच्या मागच्या लेयरच्या सर्व परसेप्ट्रॉन्सशी जोडलेला असतो. अशा न्यूरल नेटवर्कला आपण म्हणतो फुल्ली कनेक्टेड न्यूरल नेटवर्क. डेटा इनपुट पासून आउटपुट पर्यंत लेयर बाय लेयर फ्लो होतो, म्हणजेच प्रोसेस होतो आणि नेटवर्क डेटामधील पॅटर्न शोधून काढतं. आता आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन न्यूरल नेटवर्क समजून घेणार आहोत. समजा आपल्याकडे 100 स्टुडंट्सचा डेटा सेट आहे. प्रत्येक स्टुडंटसाठी आपल्याकडे 3 फीचर्स आहेत. CGPA, IQ. आउटपुट फीचर मध्ये आहे त्या स्टुडंटला मिळालेलं पॅकेज इन लॅक्स. CGPA म्हणजे स्टुडंटचे 10 पैकी ॲव्हरेज मार्क्स. IQ म्हणजे विचार करण्याची क्षमता मोजणारा स्कोर. IQ टेस्ट मध्ये स्कोर साधारणपणे 160 पैकी असतो. आणि हा डेटा वापरून आपण मशीनला शिकवणार आहोत, ट्रेनिंग देणार आहोत. न्यूरल नेटवर्क मध्ये CGPA आणि IQ हे 2 इनपुट फीचर्स म्हणून आपण वापरणार आहोत. हिडन लेयर्स मधील परसेप्ट्रॉन इनपुट लेअर मधील कॅल्क्युलेशन करतात. प्रत्येक इनपुटला एक वेट दिलं जातं, म्हणजेच नेटवर्क शिकतं, ट्रेन होतं की CGPA ला किती इम्पॉर्टन्स आहे आणि IQ ला किती इम्पॉर्टन्स आहे. इनपुट डेटा लेयर बाय लेयर फ्लो होतो, म्हणजेच प्रोसेस होतो आणि नेटवर्क शेवटी आउटपुट देतं, म्हणजेच त्या पर्टिक्युलर स्टुडंटला किती पॅकेज मिळेल हे प्रेडिक्ट करतं. सुरुवातीला नेटवर्क रॅन्डम आउटपुट देतं, पण आपण दिलेल्या डेटा सेट मधून ऍक्च्युअल पॅकेज आणि प्रेडिक्टेड पॅकेज कम्पेअर केलं जातं. त्यातला एरर काढला जातो, म्हणजेच डिफरन्स कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या एररच्या किंवा डिफरन्सच्या आधारावर वेट्स अपडेट होतात. ही प्रोसेस पुन्हा पुन्हा चालते आणि हळूहळू आपलं न्यूरल नेटवर्क अचूक प्रेडिक्शन द्यायला शिकतं. या तयार झालेल्या न्यूरल नेटवर्कलाच AIचं मॉडेल म्हणतात. म्हणजेच आपलं मॉडेल शिकतं की CGPA आणि IQ चा पॅकेजवर काय इफेक्ट आहे आणि त्या रिलेशनवरून कॅल्क्युलेशन्स करतो. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तर बायोलॉजिकल न्यूरॉन काय आहे, डिजिटल न्यूरॉन काय आहे, परसेप्ट्रॉन काय आहे, परसेप्ट्रॉन एकत्र येऊन न्यूरल नेटवर्क कसं बनतं आणि न्यूरल नेटवर्क वापरून मशीन नेमकं कसं शिकतं किंवा कसं ट्रेन होतं. या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या न्यूरल नेटवर्कमध्ये फॉरवर्ड प्रोपगेशन आणि बॅकवर्ड प्रोपगेशन काय असतं आणि ते कसं काम करतं. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू ChatGPT, न्यूरॉन्स पासून ते ChatGPT पर्यंतचा प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.